मेडिको पॉइंट श्री शिवाजी विद्यालयाजवळ सर्व प्रकारची औषधे मिळण्याची खात्री जय महाराष्ट्र दहीहंडी चौक चाकण तालुका खेड जिल्हा पुणे एकदा अवश्य भेट द्या खात्रीशीर औषधांची खात्रीशीर वाजवी किंमत दर्जेदार उत्पादने एकदा अवश्य भेट द्या मेडिको पॉइंट मेडिकल पॉइंट श्री शिवाजी विद्यालयाजवळ सर्व प्रकारची औषधे मिळण्याची खात्री जय महाराष्ट्र दहीहंडी चौक चाकण तालुका खेड जिल्हा पुणे एकदा अवश्य भेट द्या खात्रीशीर औषधांची खात्रीशीर वाजवी किंमत दर्जेदार उत्पादने एकदा अवश्य भेट द्या मेडिको पॉइंट मेडिकल चाकण मध्ये असं बघू जाऊन काय म्हणते काय नाही नामदेवराव त्यांच्याकडे बघू काय म्हणते गाव नामदेवराव लय टेन्शन मध्ये. अरे काय सांगायचं प्रकाश लय अवघड परिस्थिती झाले रे. आता काय सांगायचं टेन्शन म्हणजे असं तसं नाही टेन्शन. आता काय सांगायचं पोराचा ऍक्सिडेंट झालाय त्याला पैसे भरायचे आज पैसे जवळ नाही काय करावा काय नाही. नामदेवराव किती पैसे भरायचे मला सांगा. माय काय सावकार हे एक जण त्याच्याकडे बघतो मी. थोडेफार भेटले तर बरं होईल म्हणजे आहे पैसे पण एवढे पूर्ण नाहीये. आणि डॉक्टरला पैसे दिल्याशिवाय ते पेशंट हातात घेत नाही असं झालंय. त्याच्यामुळं लय टेन्शन मध्ये असं या परिस्थितीत माया काय सावकार ओळखीचं आहे त्याच्याकडे बघतो आहे का पैसे मग तुम्हाला सांगतो मी. बरं अरे नामदेवराव तुम्हाला सावकारातून पैसे देतो पण ते सावकार आहे ना घरात गाडा घे. तुम्ही पैसे लवकरात लवकर त्यांचे दिले पाहिजे. अरे प्रकाश मी कोणत्या परिस्थितीत मी माझं घर गहाण ठेवीन पण त्यांच्या पैसे देऊन टाकीन. मी काय हे करणार नाही. फक्त मला डॉक्टरचे पैसे भरले ना मला काहीच वाटणार नाही. मी सगळं देऊन टाकतो तुम्हाला मी. त्यांच्याकडे बोलणं करतो मग आहे ना पैसे देतो. चालेल. अरे लय सावकार घरी असतील बघू आपण. अरे सावकार घरी असलं तर लय देव पावन पैसे भेटले तर लय भारी होईल. मला लय गरज आहे पैसे. सावकार घरी असेल तर चांगलं होईल. नमस्कार काय म्हणताय कसं काय केलं. नमस्कार सावकार. नमस्कार बसा. काय म्हणलं तुमच्याकडे यावं काम होतं. बोला ना काय म्हणलं पैसे लाव होते 20,000 रुपये. बर तर म्हणलं तुमच्याकडे यावा. बोला चुळे पाहिजे पैसे. हा बर
हो सावकार, मला पैशाची अडचण आलेली आहे, त्याच्यामुळे म्हणलं प्रकाशला म्हणलं आपण सावकाराला जाऊ, आपण पैसे नामदेव आहे घेऊ. ना, पैसे पैसे नामदेवला पाहिजे का तुला पाहिजे? नामदेवला पाहिजे ना. हा पण मी आहे ना त्याची आहे ना बाजू घेतली. बर 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 म्हणलं सावकार मला ओळखीचे, म्हणलं चल. बर बर पण त्याला सांगितलं का सगळं आपलं कसं काय नियम अटी काय काय सांगितलं का? हा त्याला सांगितलं ना. हा त्या पद्धतीनं हा. पैसे मी देतो, हा पण त्या मुदतीमध्ये त्या वेळेपर्यंत पैसे आपल्यापर्यंत आले पाहिजे. हा त्याला तर माहितीये. त्याला सांगितलंय म्हणलं असं असं करायला लागेल, वावरामध्ये काम करायला लागेल. हा ते म्हणले हा जमन. पैसे आपल्या वेळेत आले म्हणजे वाद झालं. आपल्याला हा. बाकीचं काय नाही, त्याच्या वेळेत आपण पैसे देऊ, आपण त्याला त्याची अडचण दूर करू. हा पण त्या वेळेमध्ये पैसे परत आले पाहिजे. वेळेमध्ये पैसे आले पाहिजे. मी सावकार काय बी करीन, पण तुमचे पैसे पूर्ण करीन. बरं. कारण मला अडचण आहे, त्याच्यामुळे मी अवघड्या परिस्थितीमध्ये आहे. म्हणून मला गरज आहे, म्हणून मी तो प्रकाशला तुमच्या पैसे आणले. तर म्हणले चालेल, म्हणले मी देतो पैसे, मी देतो तुमचे. नाही म्हणलं तरी मी माझ्या घरची कागदपत्र तुमच्या ताब्यात देऊ शकतो एवढ्यापर्यंत. अरे अतुल, अतुल ते कपाटामध्ये 20,000 रुपये बघ, घेऊन ये बरं. ते नामदेव आले त्यांना पैसे. हा चालेल चालेल. प्रकाश तू त्याची काळजी करू नको, मला गरज आहे म्हणून मी सगळं करतो. माझ्या टायमाला मला भेटते तसे मी त्यांना पैसे देतो. नाही मला हे झालं तर मी जमिनीत काम करून त्यांचे पैसे फेडीन. चालेल ना. हा त्या जमिनीत काम करून त्यांचे पैसे फेडीन, त्याच्याबद्दल काय नाही. नामदेवराव हे पैसे घ्या आणि वेळेमध्ये मला टायमाला पैसे पाहिजे एवढं ध्यानात ठेवा. हा चालेल चालेल चालेल. नामदेवराव हा हे पैसे हा चालेल हा? चालेल. म्हणजे सावकाराला पैसे देणे. हा चालेल चालेल. मी नका त्याच्याकडून कोणत्याही परिस्थितीत आज पैसे वसूल झालेच पाहिजे. आणि पैसे नसतील तर त्याचं टंगडं मरा. काय नाही, मागे पुढे बघायचं नाही बिलकुल. दिलेली मुदत संपून गेलेली आहे, त्याचे सगळे पैसे आपल्याला आले पाहिजेत. बाकी मला काय माहिती नाही, मला काय सांगायचं नाही. ओके ठीक आहे. आणि अतुल, अतुल आता नावासारखा दिसते बरोबर, नाव आहे का? नावाचं लवकर जा लवकर जा. काय लई टेन्शन होती? हो टेन्शनमध्ये बसलोय, मला पैसे द्यायच्यात पण काय माझी अक्कल चालणार, काय करावा काय नाही, कुठं पैसे नाव कुठं नाही. मग माझं डोकं चालणार, काय करावा. हा नमस्कार नमस्कार. काय तुम्ही आले का? हा नमस्कार. मी तुमचे पैसे देतो आता. नामदेव तू पैसे कसे देणार मला? अहो मी तुम्हाला पैसे कसे बी देणार, त्याच्याबद्दल काय सवाल नाही. पण आता मी जरा घर विकायला काढले, ते घर विकतो आणि तुम्हाला पैसे देतो. माझ्यापाशी पैसे नाही आहे, मग वाटलं तर घराची कागदपत्र मी तुम्हाला देतो. अरे बाबा पण तू पोरगा आजारी आहे, दवाखान्यात सिरियस आहे, हे मला सांगितलं का? तुम्हाला मी सर तुम्हाला सांगितलं नाही आहे माझा पोरगा आजारी आहे, मला पैसे अडचण आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. पण मला पैसे अडचण होती, दवाखान्यात पैसे भरल्याशिवाय ॲडमिट करीत नाही, त्याच्यामुळे मग मला पैसे गरज होती म्हणून मी पक्का कुठे मला सांगितलं. पक्काला बोलू दे मला. हॅलो अरे पक्का, हा ये बरं जरा, इकडेचं नाम आहे बघितलं. आता हे कागदपत्र दुसरे का गहाण ठेवून हा माझे पैसे कर्ज फेडायला चालला होता. पोरग दवाखान्यात आहे, मला सांगितलं नाही काय नाही. अशा टायमाला मी याचं पैसे घेऊन आणि हे करून मला तोंड दाखवलं तरी कुठं जागा द्यावं, मला स्वर्गात तरी जागा देईन का रे? हा आणि हे बघ ध्यानात घे, मी आता याला पैसे देतो आणि तुला देणार घेईल नामा. तुला परत सांगतो मी, नाही तर कान पडफोडून बघ, परत फायली घेऊन कुणाकडे जायचं नाही, पैसे मागायचे नाही. गरज लागली माझ्या बंगल्यावर यायचं, माझ्याकडून हक्काने पैसे घेऊन जायचं आणि पोराचं टेन्शन घ्यायचं नाही, दवाखान्याचं टेन्शन घ्यायचं नाही. हे कागदपत्र बिलकुल कुणाला काय द्यायचं नाही, काय नाही, हे फाडून टाकून संपला विषय कागदपत्राचा. घरदार कुणाकडे गहाण ठेवायचं नाही, इकायचं नाही, काय नाही.
माझ्याकडून चुकलं, मी तुमच्या पैसे आलो नाही म्हणून मी परत आणलं होतं. हा आता बिलकुल काय टेन्शन घ्यायचं नाही. आतून आला का बरं झालं. हे बघ हे पैसे तुझ्या हाताने त्याला दे आणि दवाखान्याचं बिलकुल काय नामदेवराव पैसे घ्या आणि दवाखान्यात पोराचं टेन्शन घ्यायचं नाही काय नाही. चला आपण आहे ना तर तिथे लय वेगळी होती. आणि चला आपण आता काय करू 2 घोट तिकडे चहा घेऊन पेपर उपर असं कुणाकडे द्यायचे नाही घरगाण टाकायचं नाही. 2 मिनिटं व्यवस्थित सगळं चालेल.